नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू आणि तिची फंटा गँग खेळत असतात. त्याचवेळी आदू म्हणतो की आमची बॅटिंग आधी, आणि आदू इंदूला म्हणतो की इंदू हे घे बॅट आणि तू आधी बॅटिंग कर. तितक्यात इंदूच्या हातातून करिश्मा बॅट हिसकावून घेते आणि म्हणते की पहिली बॅटिंग मीच करणार. आता यावर आदू म्हणतो की अगं ताई, पण इंदू मेन आहे ना, मग मेन माणसाने आधी बॅटिंग करायची असते. त्यावर इंदू आदूला म्हणते की अरे असू दे, तिची इच्छा असेल तर करू दे तिला बॅटिंग. यानंतर सगळेजण खेळायला लागतात. आता इकडे गोपाळ पप्याला म्हणतो की जा कॉमेंट्री कर. पप्या म्हणतो की अरे नाही, मी कॅप्टन आहे ना. मग गोपाळ म्हणतो की अरे मग फिल्डिंग कर ना आता. पप्या म्हणतो की नाही, मला बॉलिंग पाहिजे होती. गोपाळ पप्याला म्हणतो की ते मला काही सांगू नको, जा म्हटलं की जायचं. इकडे गोपाळ खूप चिडलेला असतो करिश्मावर आणि म्हणत असतो की आता हिचं नाक ठेचून काढणार आहे मी. काय इंदूला बोलते काय, आता हिला सोडणार नाही, तंगडीच मोडतो हिची. इंदू इकडे टेन्शनमध्ये असते आणि तिला आठवत असतं की ती काल म्हणाली होती करिश्माला की तू खूप वाईट मुलगी आहेस, तुझा पायच मोडेल. आता इकडे करिश्मा बॅटिंग करायला लागते आणि गोपाळ बॉलिंग करायला जातो. तितक्यात इंदू गोपाळला थांबवते आणि म्हणते की गोपाळ थांब. गोपाळ इंदूला विचारतो की काय, तर इंदू गोपाळला म्हणते की थांब, मला करिश्मा ताईची रनर व्हायचं आहे. त्यावर गोपाळ रागाने म्हणतो की काय, तंगडं तुटलं आहे का तिचं रनर व्हायला तू. तर इंदू म्हणते की अरे सेफ्टीसाठी रे. गोपाळ खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की आपलं आपलं काम कर चल. त्यावर इंदू म्हणते की तू तुझी बॉलिंग कर, मी माझी रनर होते. आणि ती करिश्माला म्हणते की करिश्मा ताई तू फक्त बॅटिंग कर, पळण्याची जबाबदारी माझी. हे ऐकून करिश्मा खूप खुश होते. आता गोपाळ बॉलिंग करतो आणि पहिल्याच बॉलमध्ये करिश्माला आऊट करतो. करिश्माला खूप राग येतो आणि करिश्मा चिडून म्हणते की मी आऊट नाही आहे. तर गोपाळ तिला रागाने म्हणतो की एका बुक्कीत गार पाडे ना, चल घरी जा. करिश्मा म्हणते की नाही, मी नाही जाणार घरी, मी खेळणार आहे. यावर गोपाळ रागाने म्हणतो ए निघ चल. आता पप्यासुद्धा करिश्माला म्हणतो की ए उगाच नाटक करू नको, आऊट आहेस तू. इंदू रागाने पप्याला म्हणते की पप्या काय पण काय बोलतो रे, जास्त बोललास ना तर दातच पाडून टाकेन तुझे. ताई बोलली ना की आऊट नाही आहे तर आऊट नाही आहे. आणि ती गोपाळला म्हणते की गोपाळ जा रे, तू बॉलिंग कर, पहिला डाव हा ट्रायलचा पहिला बॉल असतो, जा. आणि गोपाळ रागाने इंदूला म्हणतो की तू भेट नंतर मला, तुला सांगतो. आणि तो रागारागात बॉलिंग करायला जातो आणि म्हणतो की काय त्या इंदूला पुळका आलाय आज करिश्माचा काय माहिती. आता यानंतर सगळेजण घरी जायला लागतात. तेव्हा इंदू करिश्माच्या पाठीमागे पळत असते आणि तिला आवाज देत असते की करिश्मा ताई थांब. गोपाळ पळत पाठीमागून येतो आणि इंदूच्या पाठीत जोरात मारतो आणि तिला म्हणतो की तुला काय गं त्या करिश्माचा पुळका आला एवढा. तर यावर इंदू म्हणते की नाही रे, पण माझी जीभ, माझ्यामुळे त्या बिचारीला काय झालं तर. यावर गोपाळ म्हणतो बिचारी, आणि ती तुझं पत्र फाडलं तेव्हा बिचारी नव्हती काय ती. आणि तो इंदूला म्हणतो की हे बघ इंदे, जिभेचा आणि खऱ्या आयुष्याचा काहीच संबंध नसतो. तू बोलली आणि लगेच घडलं असं होत नसतं ते. आणि काय गं, ती तुला येता जाता मारत असते, हाडतूड करत असते, आणि तरीसुद्धा तूच तिची रनर म्हणून उभी राहिलीस. मग काय झालं, एक तरी रन काढली का तिने त्यात, आणि चिडीचा डाव. मग इंदू म्हणते पण त्याने तिच्या पायाला लागलं असतं ना, म्हणून तर मी. गोपाळ म्हणतो की हे बघ इंदे, येड्यासारखी वागू नकोस. तर इंदू म्हणते की असू दे, तिचा पाय खरंच मोडला असता तर आणि लागलं असतं तर मला वाईट वाटलं असतं ना, आणि आत्याने मला मारलं असतं ते तर वेगळंच. असं म्हणून ते अजून करिश्माला आवाज देत तिच्या पाठी पळते. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई तांदूळ निवडत बसलेल्या असतात. इतक्यात तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंकडे बघून कसला तरी विचार करतो आणि खिशातून मोबाईल काढून कोणाला तरी फोन केल्याचं नाटक करून म्हणतो की नाही नाही, आम्हाला सगळ्यांचं सगळंच कळतं, आम्हाला माहीत होतं आणि खात्री पण होती की तुमचा फोन येणार म्हणजे येणार. अहो म्हणजे 10,000 डिस्काउंटेड रेटच आहे आणि त्यात काही कमी होणार नाही. आणि तो फोनवरती बोलण्याचं नाटक करत म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, इथे विंजे सरकार आहेत ना. मोठ्या बाई प्रेमनाथचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. प्रेमनाथ तिकडे फोनवरती म्हणत असतं की तिकडे जाण्या येण्याची आणि खाण्यापिण्याची तयारी चांगलीच झाली पाहिजे, आणि आमच्या त्या बालकीर्तनकार आहेत ना इंद्रायणी, त्यांना मिनरल वॉटरच लागतं. आता इंद्रायणीचं नाव ऐकून मोठ्या बाई शॉक होऊन उठून उभा राहतात आणि प्रेमनाथला म्हणतात की काय. मात्र प्रेमनाथ फोनवरच बोलत असतो आणि म्हणत असतो की अजून एक पार्टी आमची वाट बघते 50,000 रुपये घेऊन. आता यानंतर प्रेमनाथचं फोनवरती बोलून झाल्यावर मोठ्या बाई आश्चर्याने प्रेमनाथला विचारतात की अहो हे काय 50,000 रुपये, कोण वाट बघतंय, आणि थापा मारायला सुद्धा लिमिट असते. तर प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की अहो सासूबाई, बिझनेस ज्याच्याकडे डोकं असतं ना त्याच्याकडेच माणसं येतात. 10,000ची आता ऑर्डर आली म्हटल्यावरती 50,000ची पण येणारच ना, आणि मी खूप बिझी आहे. मला
फोनवरती बोलायला अजिबात टाईम नाही आणि मला इतके फोन येत आहेत ना की मी काय बिझी माणूस आहे आणि तुम्ही काय करताय, तांदूळ निवडताय ना, निवडा तांदूळ, आणि मी खूप बिझी आहे, मी तुमच्याशी नंतर बोले ना, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे मोठ्या बाई रागाने प्रेमनाथकडे बघत असतात आणि म्हणत असतात की बिझी आहे म्हणे, आणि थोडा विचार करतात आणि म्हणतात या विंजेने 10,000ची सुपारी आणली. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि करिश्मा मंदिराजवळ आलेल्या असतात. त्यावेळेस करिश्मा इंदूला म्हणते की इंदे चल मंदिरात जाऊन प्रसाद खाऊया. इंदू आश्चर्याने विचारते की आत्ता? तर करिश्मा म्हणते की हो, मग काय झालं, असं म्हणून ती आत जायला लागते. इंदू तिला थांबवते आणि म्हणते की अगं ताई थांब, फरशी ओली आहे ना. यावर करिश्मा म्हणते की मग काय झालं. मग इंदू म्हणते की मी आज जाऊन घेऊन येते प्रसाद, तू इथेच थांब. आणि इंदू आत जायला लागते. फरशी ओली असल्यामुळे इंदू जोरात पाय घसरून पडते आणि करिश्मा इंदूकडे बघून हसायला लागते. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि जोरात करिश्मावरती ओरडून म्हणतो की बिंडोक आहेस का गं तू, आणि तो इंदूला उठवायला जातो आणि इंदूला बघतो तर इंदूच्या हाताला खूप लागलेलं असतं. मग गोपाळ करिश्माकडे बघून रागाने म्हणतो की उठवता येत नाही होय तिला, उठवायचं सोडून दात अडके काढत बसतेस मूर्ख कुठली. हे ऐकून करिश्माला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. आता गोपाळ इंदूला म्हणतो काय गं इंदे, जिभेचा रंग आणि खऱ्या आयुष्याचा काहीच संबंध नसतो, तू काही पण बोलते उगीच. मग इंदू म्हणते की जाऊ दे ना गोपाळ. तर गोपाळ चिडून म्हणतो की जाऊ दे काय जाऊ दे, अगं तिचा पाय वाचवायच्या नादात स्वतःच्या हाताला लावून घेतलंस ना, नुसतं फालतूगिरी असते तुझे, काय विचार आहेत हे असले. इंदू गोपाळवरती चिडून म्हणते की तुला फालतूगिरी वाटते ना, मग राहू दे, आणि ती रागाने निघून जाते. आता दुसरीकडे आपण पाहतो मोठ्या बाई विचार करत उभ्या असतात आणि त्यांना आठवत असतं की प्रेमनाथ म्हणाला होता की आपल्या त्या पाठराखीण बाई आहेत ना, त्या दगड नाही आहेत, आपल्यासाठी परीस आहेत, परीस. आणि त्या म्हणतात की खरंच जावई बापूंनी सगळं जमवून आणलंय की नेहमीसारख्या फक्त बाताच करतात. मोठ्या बाई विचार करत इकडून तिकडे फिरत असतात. तितक्यात तिथे इंदू येते आणि मोठ्या बाईंना बघून हळूच आतमध्ये जायला लागते. तितक्यात मोठ्या बाई इंदूला बघतात आणि तिला ओरडून आवाज देतात आणि म्हणतात ए इंदे, काय कुठं उलटली होतीस आणि हे काय झालंय. तर इंदू म्हणते की ते मंदिरात पाय घसरून पडली. तर मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे एवढंच लागलंय ना, खरचटलंय फक्त. आणि एवढं सांगायला लागले की जसं काय हाताला पायाला फ्रॅक्चरच झाले तुझ्या. आणि त्या इंदूला हळूच विचारतात की आमचे जावई बापू भेटले होते का तुला. तर इंदू म्हणते की हो. तर मोठ्या बाई विचारतात की काय म्हणाले. इंदू म्हणते की कशाबद्दल. मग मोठ्या बाई म्हणतात की वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, कीर्तनाबद्दल काय म्हणाले सांग. मग इंदूला आठवतं प्रेमनाथ म्हणत असतो की पाठराखीण बाई किती सुंदर म्हणतात तुम्ही अभंग. मोठ्या बाई इकडे इंदूला विचारतात की बोल की पटकन. मग इंदू सांगते की ते मंदिरात अभंग म्हणत होते. मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की काय जावई बापू आणि अभंग. मग इंदू म्हणते की हां, ते चुकत होते, मग मी त्यांना सांगितलं. मग मोठ्या बाई पुढे विचारतात की अजून कीर्तनाबद्दल काय म्हणाले. इंदू सांगते की ते म्हणाले पाठराखीण बाई तुम्ही खूप छान कीर्तन करतात. तर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला छान वाटलं असेल ना की कसं कौतुक करतात म्हटल्यावर. आणि त्या इंदूला म्हणतात की चल निघ आता इथून. मग इंदू तिथून जाते. आता मोठ्या बाई इकडे स्वतःशीच म्हणतात की आमचे जावई बापू नेमकं काय उद्योग करतायत ना तेच जाणे. नंतर आपण पाहतो की रात्री इंदू खोलीमध्ये झोपलेली असते. तेव्हा तिथे सुशीला आणि करिश्मा येतात. इंदूला झोपलेलं बघून सुशीला रागाने म्हणते की अरे देवा, इथेच झोपली का परत, हिला किती वेळा सांगितलं मंदिरात जाऊन झोप, तरी पण मुद्दाम इथेच झोपते. आणि ती करिश्माला म्हणते की करिश्मा उठव बघू हिला, या मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये मी पाण्याचा तांब्या ठेवून येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. इंदू शांतपणे झोपलेले असते. करिश्मा तिला उठवण्यासाठी, तिला लाथ मारण्यासाठी हळूहळू इंदूजवळ येते. पण विठुरायाची कृपा होते, करिश्मा इंदूला लाथ मारणार तर तितक्यात दुसरीकडे सुशीलाच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडतो आणि मोठ्याने आवाज होतो. त्या आवाजाने इंदूला जाग येते. करिश्माचा पाय जोरात पेटीला लागतो आणि तिला खूप लागतं आणि ती मोठ्याने ओरडत खाली बसते. इंदू घाबरून करिश्माला विचारत असते की काय झालं करिश्माताई. करिश्माचा आवाज ऐकून सुशीला घाबरून काय झालं म्हणून तिथे येते. करिश्माला खूप जास्त लागलेलं असतं आणि ती खूप रडत असते. सुशीला करिश्माजवळ येऊन विचारते की काय झालं बाळा. आणि इंदूकडे बघून रागाने म्हणते कार्टे तूच काहीतरी केलं असेल, म्हणून तिला मारण्यासाठी हात उचलते. पण इंदू तिथून निघून पळून जाते. करिश्मा खूपच
रडत असते. सुशीला पण तिला असं बघून घाबरलेली असते आणि ती म्हणते की चल करिश्मा आपण दवाखान्यात जाऊया. इंदू घाबरून पळत बाहेर येते तेव्हा समोरून गोपाळ येतो आणि तो इंदूला असं पळताना बघून विचारतो की अगं काय काय झालंय, काय कुत्रं मागं लागलं आहे का, एवढं जोरात पळत कुठे चालली आहेस. इंदू घाबरून सांगते की गोपाळ मी तुला म्हणलं होतं ना 10 वेळा जीव तोडून सांगितलं होतं. माझी जीभ बघ, जिभेचा रंग आणि जीवन याचा संबंध असतो गोपाळ. गोपाळ म्हणतो की तसं काही नसतं, काय झालंय नक्की. इंदू सांगते की करिश्माताईचा पाय संदुकीवर आपटला, अडगळीच्या खोलीतल्या संदुकीवर. गोपाळ आश्चर्याने विचारतो की संदुकीवर पाय आपटला, पण संदूक तर एका बाजूला आहे ना, मग कसा काय पाय आपटला. आणि तो इंदूला विचारतो की तू काय करत होतीस त्यावेळी. इंदू सांगते की मी झोपले होते आणि कसलं तरी भांडं पडायचा आवाज आला, मग मी आवाजाने उठले आणि करिश्माताईचा आवाज आला, बघितलं तर काय तिथं पायाला तिचा पाय संदुकीवर आपटला होता. गोपाळ थोडा विचार करतो आणि म्हणतो की तिचा पाय आदळला आहे, म्हणजे ती कोणाला तरी लाथ मारणार होती. आणि तो इंदूला विचारतो की तू झोपली होतीस ना. इंदू म्हणते की हो मी झोपले होते. गोपाळ मोठ्याने म्हणतो की मग ती दुसरं कोणाला नाही तुलाच लाथ मारायला आली होती वेडे. अगं तिचा नेम चुकला असणार आणि चुकून तिचा पाय संदुकीवर आदळला नसणार, तर जसा तसं पाहिजे तिला. इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ अरे असं काय म्हणतोयस तू, असं नको ना बोलू. गोपाळ म्हणतो की अगं मी काहीच नाही बोलणार. आज म्हणालीस ना तिचा पाय मोडणार, मग आज पाय मोडला, उद्या म्हणायचं तिचा हात मोडणार, मग हात मोडणार, असं हळूहळू तो आखाड्यातला पैलवान सुजलाच पाहिजे असं म्हणून तो मोठमोठ्याने हसायला लागतो. इंदू पण हसायला लागते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की आदू आणि इंदू मंदिरात अभंग म्हणण्याची तयारी करत असतात. व्यंकू महाराज विठुरायाचे दर्शन घेऊन बाहेर येतात आणि ते इंदूला विचारतात की इंदू झाली का अभंगाची तयारी. इंदू सांगते की हो. व्यंकू महाराज म्हणतात की मग करूया सुरुवात, असं म्हणून ते अभंगाला सुरुवात करतात आणि खूप छान अभंग म्हणतात. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई चहा पीत बसलेल्या असतात. तेव्हा तिथे प्रेमनाथ मोठ्याबाईंना आवाज देत धावतच येतो. मोठ्याबाई रागाने म्हणतात की काय आहे, 1760 वेळा या घरात चहा मिळणार नाही तुम्हाला. प्रेमनाथ म्हणतो की अहो चहा प्यायला नाही आलो मी. आणि तो मोठ्याबाई मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत म्हणतो की हे बघा हे दाखवायला आलो आहे. मोठ्याबाई मोबाईल हातामध्ये घेऊन बघतात, त्यात इंदूच्या कीर्तनाचं बॅनर असतं. त्यात लिहिलेलं असतं की संध्याकाळी 7:30 वाजता राम मंदिराजवळ कीर्तन आहे. मोठ्याबाई हे वाचून उठून उभा राहतात आणि प्रेमनाथ म्हणतो की हो ते 10,000च्या सुपारीचं बोललो होतं ना तुम्हाला, ते हेच बघा मी तुम्हाला बोललो होतो आपल्या पाठराखीन बाई सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण. आज 10,000 रुपये, उद्या 50,000 रुपये आणि सगळ्या गावात पोस्टरच पोस्टर. मोठ्याबाई म्हणतात की एवढे पैसे मिळणार का. प्रेमनाथ म्हणतो की हो मग खानदानी टॅलेंटेड आहे आम्ही. मोठ्याबाई खुश होऊन प्रेमनाथला म्हणतात की बसा मी चहा टाकते तुमच्यासाठी. प्रेमनाथ त्यांना थांबवत म्हणतो की नको चहा वगैरे काही नको, ते मंदिरामध्ये जाऊन कामाची लाईन लावायची आहे ना आम्हाला. मोठ्याबाई त्यांना चहासाठी आग्रह करत म्हणतात की अर्धा कप तरी घ्या. प्रेमनाथ म्हणतो की काहीच नको, खानदानी माणूस आहे आम्ही, लय कामं आहेत आम्हाला. काय आहे जेवढा जास्त गाजावाजा होईल तेवढा जास्त सुपाऱ्या मिळतील ना आपल्याला, आणि मला मंदिरात ना चहासोबत बिस्किटसुद्धा मिळतील, तुम्ही प्या चहा बसा इथे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की जावई बापूंनी कीर्तन ठरवलं खरं, त्या कार्टीला एवढे पैसे मिळणार का, असं म्हणून त्या विचारात पडतात. आणि आजचा भाग इथेच संपतो.